नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशी रेसिपी बनवणार आहे की जी लहानपणीची आपली आठवण जागी करणारी आहे. अगदी शाळेबाहेर आपल्याला जी खाऊसाठी मिळणारी एखादी आजी यायची, ती टोपलीमध्ये असा खूप सगळा खाऊ घेऊन यायची. मिरची, लाल गुलाबजाम, गोळ्या, बिस्किट असे छोटे छोटे जे खाऊचे प्रकार होते. त्या काळामध्ये कसं होतं की पैसे कमी असायचे, पण खाऊ घ्यायचं खूप मन असायचं. पण त्यावेळेस काय व्हायचं की एखादी मैत्रीण तो खाऊ घ्यायची, मग आपण अशा वाटण्या वगैरे करायचो एकमेकीला. त्यातलाच आज प्रकार मी बनवणार आहे, अगदी घरच्या घरी आणि छान. आताच्या मुलांना तर काय असं काही आवडत नाहीये. आताच्या मुलांना फक्त बर्गर, पिझ्झा ह्या गोष्टी. पण आपली जे लहानपण होतं 1990 मध्ये वगैरे, त्या काळातला आपण आज पदार्थ बनवतोय. तर हे बघा, पदार्थ बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे इथं तांदळाचं पीठ. त्यानंतर आपल्याला त्याच वाटीच्या मापाचं इथं आपल्याला साखर लागणार आहे पाकासाठी. त्यानंतर बघा 1 चमचा इथं तूप लागणार आहे. 2 कलर घेतलेत. 2 प्रकारचे आपल्याला खाऊ बनवायचे आहे. तर 2 कलर, हिरवा आणि लाल, असे आपण हे खाण्याचे कलर घेतलेत. चवीनुसार मीठ लागणार आहे ते घेतले. तळण्यासाठी तेल आणि पाणी. तर रेसिपीला सुरुवात करतोय. तर मी पहिल्या पदार्थाचं नाव सांगते. आज आपण लाल आणि हिरव्या कलरच्या रंगीबेरंगी गोड लागणाऱ्या मिरच्या बनवणार आहे. तर आपण इथं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर तांदळाचं पीठ आपण एका ताटात टाकून घेऊया. ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. त्यानंतर इथे 1 चमचा आपण तूप घेतले. ते चांगलं आपल्याला ह्या पिठाला लावून घ्यायचे. मस्त असं आपण हे तूप पिठाला चोळून घेतलंय बघा. तसा मुटका होतोय म्हणजे आपलं तूप छान लागलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला हे पीठ येते मळून घ्यायचे. नेहमीचे जसं भाकरीचं बनवतो त्याचप्रमाणे पीठ मळून घ्यायचे. पाणी एकदम टाकायचे नाही. तर इथं बघू शकता, आता आपण इथं पीठ मळायला घेतलंय. तर जसं भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचे. मऊसूत असं पीठ आपल्याला एकसारखं असं मळून घ्यायचे. चांगलं पीठ छान असं हाताने आपल्याला एकदम मऊ करून घ्यायचे. हे बघा, पीठ मळून झालेलं आहे आपलं. छान असं आता याचे आपल्याला 2 एकसारखे उंडे काढून घ्यायचे. तर इथं बघू शकता 2 उंडे काढून घेतलेत. आता एकामध्ये आपल्याला हिरवा कलर आणि एकामध्ये लाल कलर असं हे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचे. पीठ छान मळून मळून असं लाल कलरचं पीठ आपल्याला हे तयार करायचे. तर इथं बघू शकता तुम्ही, दोन्ही पिठामध्ये आपण खायचा रंग मिक्स करून घेतलेला आहे. दोन्ही समान गोळे करून घेतलेले आहेत आपण. आता पेढ्या एवढा आपल्याला इथं उंडा काढून घ्यायचा आहे. हातावर चांगलं फिरून फिरून ह्याची आपल्याला छान अशी मिरची बनवून घ्यायची. जशी मिरचीच्या आकाराचीच आपल्याला मिरची करून घ्यायची. ह्याला थोडा मी इथं देठाला हिरवा रंग लावते. तर इथं बघू शकता तुम्ही, मस्त अशा पद्धतीने आपण छान ही मिरची तयार केलेली आहे. तर इथं बघू शकता, अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या आहेत आता बनवून घेणार आहे. इकडं तेल तापायला ठेवलेले आहे. मिरच्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही, छान रंगीबेरंगी मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तेल तापून घेतलेले आहे. तेल तापतंय तोपर्यंत आपण इकडं 1 वाटी साखर कढईमध्ये घालून घेऊया. त्यामध्ये 1च वाटी पाणी आपण त्याच मापाचे टाकलेले आहे. आणि इकडं एक साईडला आपण पाक बनवायला ठेवूया. तर मध्यम गॅसवर आपण हा पाक बनवायला ठेवलाय. आदनं मधनं आपल्या पाकाकडे लक्ष देत राहायचं. तेल आपलं तापलेलं आहे बघा इकडं. आता आपण आपल्या मिरच्या आहे त्या तेलात सोडून घेऊया. तर बारीक गॅसवर, मध्यम गॅसवर आपल्याला ह्या मिरच्या आता तळून घ्यायच्यात. मिरच्या तळताना थोडी काळजी घ्या, कारण ह्या मिरच्या फटकन फुटून अंगावर तेल उडू शकतं. कारण तांदळाचं पीठ असल्यामुळे खूप कुरकुरीतपणा येतो ह्याला. आणि आतमध्ये ह्या पोकळ होतात आणि फुटल्या जातात. त्यामुळं काळजीपूर्वक ह्या मिरच्या तुम्ही तळून घ्या. तर इथं बघू शकता तुम्ही, मस्त जो कलर आहे आपला तो तसाच टिकून राहिलेला आहे. आणि एकसारख्या अशा मिरच्या आपण ह्या
दोन्ही साईडनी चांगल्या तळून घेतलेल्या आहेत. छान अशा एकसारख्या मिरच्या सगळीकडनं तळून निघाल्यात बघा. आता आपण आता ह्या काढायला घेऊया. तर मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत बघा. आता एका ताटात आपण ह्यांना काढायला घेऊया. तर इथं बघू शकता सगळ्या मिरच्या आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहेत. छान अशी आपली ही मिरची ती तळून घेतलेली आहे. आता एका चाळणीमध्ये आपण काढून घेतली हिला. हे बघा कुरकुरीत अशा ह्या मिरच्या छान अशा तळून झालेल्या आहेत आपल्या. पुन्हा एकदा सांगते, मिरच्या तळताना खूप काळजी घ्या, कारण तांदळाचं पीठ आहे. आणि हे बघा इकडं आपला पाक तयार व्हायला लागलेला आहे. तर छान असा घट्टसर पक्का पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. जे करून आपल्या ज्या मिरच्या आहेत त्याच्या आवरण ते पूर्ण साखरेचं झालं पाहिजे. तर इथं बघू शकता पाक तयार झालेला आहे. आपल्या मिरच्या पण तयार झालेल्या आहेत. एका ताटाला थोडं थोडं मी इथं तूप लावून घेते. आणि आता आपल्या सगळ्या मिरच्या आहेत त्या आपण पाकात घालून घेऊया. तर इथं बघू शकता सगळ्या मिरच्या आपण पाकामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आपल्याला पाकात ह्या मुरायला ठेवायच्या नाही आहेत. आता आपल्याला इथं एका ताटामध्ये जिथं तूप लावले आपण त्याच्यामध्ये ह्या चिमट्याला धरून मी एक एक मिरची काढून घेते. तर इथं बघू शकता ज्या ताटाला आपण थोडं तूप लावून घेतले त्या ताटामध्ये सगळ्या मिरच्या अशा आपण काढून घेऊया. तर इथं बघू शकता मस्त ह्याच्यावरची साखरेचं जे आवरण आहे ते छान असं घट्टसर झालेलं आहे. आणि मस्त आपल्या जसं शाळेमध्ये आपल्याला जे शाळेबाहेर जे खाऊच्या दुकानामध्ये आपल्याला अशी ही मिरची मिळायची त्या पद्धतीच्या छान अशा एक लहानपणीची आठवण म्हणून ही रेसिपी तयार केली. तर छान झाली ही रेसिपी. प्रयत्न तर मी भरपूर केलेला आहे पण खरंच खूप छान झालेली आहे. अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण ही एक लहानशी छोटीशी आठवण म्हणून आपण ही रेसिपी बनवली बघा. आतून एकदम पोकळ सुंदर अशी ही मिरची तळून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने एक लहानपणीची आठवण म्हणून हा तुम्ही खाऊ घरी नक्की करून बघा. आणि जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.